खरंच शिकून आपण सुशिक्षित झालो की अशिक्षित हेच कळत नाही. आता वास्तविक पाहता आपल्या पूर्वजांची लाईफस्टाईल म्हणजे जीवनशैली अतिशय चांगली होती. दिवसभर शेतात काम करणं, सकाळी लवकर उठणं, पुरुष मंडळी असतील तर गुरांच्या गोठ्यांची झाडझूड करणं, दूध काढणं, महिला असतील तर जात्यावर दळणं, ओव्या गाणं, दिवसभर शेतात राबणं, नेलेली न्याहारी किंवा भाकरी चटणी जे काही असेल ते वेळेवर खाणं, दुपारी घरी येणं किंवा शेतात निवारा असेल तर तेथेच थांबणं, पुन्हा 4 नंतर कामाला सुरुवात करणं आणि पुन्हा संध्याकाळची तीच कामं जी सकाळी केली आणि त्याच्यानंतर रात्री शांतपणे झोपून जाणं. बरं, ती झोप देखील एवढी गाढ असायची की त्यासाठी तुम्हाला कुठल्या गोळीची, कुठल्या संगीताची किंवा कुठल्याच गोष्टींची गरज नसायची. आज घडीला आपण सर्वच बिघडवलं आहे. 12-12, 1-1 वाजेपर्यंत टी व्ही असतील, मोबाईल असतील किंवा इतर गोष्टी असतील ते करणं. सूर्य देखील सूर्यास्त आणि सूर्यास्त आणि सूर्योदय याच्या मधला काळ विश्रांती घेतो आणि ते विश्रांती सृष्टीने यासाठीच निर्माण केली की मानवाने त्या काळामध्ये त्याप्रमाणे वागावं, जेणेकरून तो दिवसभर खर्च झालेली ऊर्जा त्याची अजून भरून निघावी. पण ते होताना दिसतच नाही. बरं, पूर्वी जंगली अवस्थेत प्राणी किंवा मानव खाली झोपायचे. आता ते नरम गाद्या, आता मला देखील पुण्याला आल्यानंतर त्या ठिकाणी ते जाळजाळ गाद्यांवर झोप अजिबात लागत नाही. सरळ सतरंजी अंथरून खाली झोपतो, तेव्हा ते व्यवस्थित वाटतं. आणि ताणतणाव किती वाढवलो आहे आयुष्यावरचा, जीवनावरचा ताणतणाव तुम्ही इतका वाढवून ठेवला आहे की तुम्हाला रात्रंदिवस तेच समोर दिसतं. कशाला हवं? काही लागत नाही जगण्यासाठी. शुद्ध हवा, चांगलं अन्न आणि निवारा आणि तुमची त्यासाठी असणारी शारीरिक मेहनत एवढंच पुरेसं आहे. पण आपण मानसिकदृष्ट्या इतकं गुंतत गेलो की त्यातून आपण अजूनही बाहेर पडत नाही. कसं राहणार स्वास्थ्य चांगलं? म्हणून स्वास्थ्य जर जपायचं असेल तर तुमची जीवनशैली पूर्वजांप्रमाणे असली पाहिजे. ठीक आहे, नका शेतीत कामं करू, तुम्हाला व्यवसायानिमित्त किंवा इतर गोष्टींसाठी बाहेर पडावं लागलं आहे, मान्य आहे. पण तेथे देखील तुम्हाला त्या गोष्टी किंवा तत्सम गोष्टींचं अनुकरण करता येईल, जेणेकरून मनावरचा आणि शरीरावरचा ताण हलका होईल आणि तुमचं स्वास्थ्य चांगलं राहील. मग कराल ना आजपासून?